पडता जड भारी दासी आठवावा हरी मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन विठ्ठल 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 विठ्ठल। आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणया पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल। श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनव रघुबल बिमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरबु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में कुमार कीर्तन में हो जी पवन कुमार कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना। चलो आओ जी राम के दुलार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी राम के दुलार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डलीकाय दातृमुनेन्द्रे समागत्य दिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो प्रथम नमन हो पांडुरंग करो प्रथम हे हो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसर चरण दूसर चरण संतासिया दूसर चरण संतासिया हो बाबा जी सद्गुरु दूसर चरण संतासिया दूसर चरण संतासिया हे दूसर चरण संतासिया
गाथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रे जननी देवाची सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवहेरू प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पनवंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता, प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती. राम राज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं. 700 श्लोकांवरती 9000 वेळ लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 वेळ लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली. जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. पसायदान रूपी कळस झाला. जो जे वांछील तो ते लाभो इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वाची माझे घर या नयानं माऊलींनी शेरा मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्नेहभाव निर्माण व्हावा, ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्याकरता माऊलींनी ज्ञानेश्वरीवरती कळस केला तो पसायदानाचा. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाबुद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाबुद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाबुद्दीन खिलजी आपल्या पंढरपुराकडे झेपावला. आणि मग माझ्या माऊलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. अरे ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादानं शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला. अरे 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच असतेने बघत होता. कोणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, अरे कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का. 300-350 वर्ष झाले. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला. आणि मग विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहो नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4,500 अभंग तो महात्मा प्रसवला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेळ्या भेटला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा विवेकानं धरला.
एका बाजूचा वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरवून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माई बापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून म्हणणार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद से गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांची धिंडबडे काढत वैराग्याची दगदगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवन मानलं, वृक्षवल्लींना सोयरा मानलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मैबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं, असे असणारे विश्ववन्य, विश्वधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग विठ्ठल या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका माईबापांनो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. काय म्हणतात? बोला. मुक्या नाही तुम्ही का? कीर्तनाला आल्यावर बोलत नाही असं काही नियम आहे तुमच्या इकडं? नाही ना? मग बोला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि असा असणारा जगाचा चालक, मालक, परमपिता परमेश्वर पांडुरंग परमात्मा असो किंवा श्रीकाळ भैरवनाथ महाराज असू द्या, खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संकटाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये एखादं संकट निर्माण होईल, ज्या ज्या वेळेला एखादं विघ्न निर्माण होईल, त्या त्या वेळेला आपण त्याचं स्मरण करावं, त्या त्या वेळेला त्याची आठवण आपल्या जीवनामध्ये आपण करावी. पडता जड भारी दासी आठवावा हरी. मग तुकोबरायांना का साधकाने प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण होईल त्यावेळेला आपण जर त्या भगवंताचा धावा केला तर तो काय करेल बरं? तर तुकोबराय म्हणतात, मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. मग तो आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा शीन, कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होऊ देत नाही आणि भक्तांवरती आलेलं विघ्न निवारण करण्याकरता, ते संकट निवारण करण्याकरता सुदर्शन नावाचं शस्त्र आपल्या हातामध्ये धरत असतो. असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये खऱ्या अर्थाने तुकोबराय आम्हाला सांगतायत की तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्या भगवंताचं स्मरण केलं, त्या भगवंताचं नामचिंतन जर केलं तर नामाची बलवत्तता आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते बघा. आणि नामाची बलवत्तता एकदा प्राप्त झाली की त्या नामाच्या बलवत्ततेवरती काय मिळवता येतं? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, आलेलं संकट हे 12 वाटाने पळून जातं, असा तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि शेवटी तुकोबरायांनी म्हणावं, बाबा रे, इतकी जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद असेल, खऱ्या अर्थाने त्याचं फक्त भजन करावं, नामस्मरण करावं आणि त्या नामाच्या चिंतनावरती आलेलं विघ्न 12 वाटाने पळून जावं, इतकी ताकद जर त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये असेल तर ते भगवंताचं फक्त तुम्ही नामचिंतन करू नका, तर नामचिंतन करता करता आपला हा प्राणच भगवंताला अर्पण करा. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. विठ्ठल विठ्ठल तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणात चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्री काळ भैरवनाथ जयंती महोत्सव, श्री क्षेत्र मेडत, तालुका बारामती, जिल्हा पुणे, आणि सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी तुम्ही केलंय. वास्तविक पाहिलं तर या कार्यक्रमाचं वर्णन करावं तेवढं कमी बघा. महाराष्ट्रातील अगदी नामवंत कीर्तनकार या गादीवरती तुम्ही आणले. खऱ्या अर्थाने काही सोपी गोष्ट नाही. नामवंतांची यादी एकत्र करण्याकरता आर्थिक बळही तितकं प्रबळ असावं लागतं. आणि त्या अनुषंगाने सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं. त्याचप्रमाणे आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा खऱ्या अर्थाने संपूर्ण मेडत ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली.
ग्रामस्थांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात ज्यांनी मला संपर्क केला ते असणारे शिवाजी दादा असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण निकम महाराज असतील, यांच्या माध्यमातून संपर्क झाला आणि ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. प्रथमतः मी त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थ मेळतकर असतील सर्वांना धन्यवाद देते की कार्यक्रमाचं नियोजन सुंदर, कार्यक्रमाला साथ करणारे, कार्यक्रमाला सजावणारे धजावणारे या ठिकाणी गायनाचार्य मृदुंगाचार्य उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम नामोल्लेख करावा वाटतो ते म्हणजे आपले मृदुंगाचार्य. इतकी सुंदर साथ त्यांच्या कार्यक्रमाला लाभते. मला त्यांच्याकरता एक वाक्य म्हणावं वाटतं बरं का. मारुती महाराज पुरी त्यांचं नाव आहे आणि मला त्यांच्याकरता एक वाक्य असं म्हणावं वाटतं. मारुती महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. मारुती महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही आणि मी भगवंताकडे अशी मागणी करेल की देवाने त्यांच्या कलेला बोट भरही कमी पडू देऊ नये. इतकी सुंदर कला भगवंताने त्यांच्यामध्ये दिली आणि त्यांची साथ लाभते. त्यांचे ऋण व्यक्त करप्रमाणे दुसरे मृदुंगाचार्य नाव काय महाराजांचं? ओम महाराज. अगदी वयाच्या मानानं कलाही तितकी सुंदर आहे. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे गोड अशी गायनाची साथ करणारे हरिभक्तपरायण नाव काय महाराजांचं? तुकाराम महाराज. त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गोड अशी चाल ज्यांनी गायली माऊली महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सर्वांच्या परिचयाचेच असणारे निकम महाराज, त्यांचे शेखर महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. संपूर्ण टाळकरी वृंद, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ताई सुद्धा कार्यक्रमाकरता अगदी गुजरातवरून, म्हणजे त्यांचं गाव गुजरात आहे बरं का, परंतु त्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची सेवा करतायत. त्यांचे ऋण व्यक्त करते. संपूर्ण टाळकरी वृंद सर्वांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे इतक्या कंजेस्टेड वातावरणामध्ये इतकी सुंदर सिस्टीम ज्यांनी लावली, सिस्टीम करता जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. अतिशय सुंदर दादांची ऑपरेटिंग आहे. त्यांचे ऋण व्यक्त करते. नाव काय सिस्टीमचं? खटके मंडप सिस्टीम. त्यांचे ऋण व्यक्त करते. फक्त मोकळ्या मनानं आवाज द्या. एका मशीनचे 2 होतील बरं का पुढच्या वर्षीपर्यंत. काळ भैरवनाथाच्या कृपा आशीर्वादाने काळजी करू नका. त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं जे काम करतायत, हा कार्यक्रम प्रक्षेपण करण्याचं जे काम करतायत, राजमुद्रा यूट्यूब चॅनल असं ज्यांच्या चॅनलचं नाव आहे ते असणारे दादा 7 दिवस या ठिकाणी शूटिंगची सेवा करतायत. त्यांचे ऋण व्यक्त करते. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक असतील, बाबांचं नाव काय? विठ्ठल महाराज. बाबा तुम्हाला विशेष धन्यवाद देते. त्याचं कारण असं, बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर पांढरी 3ला हार्मोनियम वाजवताच येत नाही, पण वा क्या बात आहे. पण सुंदर अशी साथ तुम्ही करतायत. त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न बुराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौलीत ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबारांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल 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 विठ्ठल. तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. आता तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये संकल्पित वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणारे बरं का. बसलेले थोडासा इको ठेवा दादा, कंटिन्यू. अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणारे, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का. कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला, हसवण्याकरता आले का? बऱ्याच वेळेला कीर्तनाला येत असताना श्रोत्यांच्या अंतकरणातला एक भाव असतो बघा, आता कीर्तनाला गेल्यानंतर काहीतरी विनोद होईल आणि आम्हाला हसायला मिळेल. पण सांगू तुम्हाला, माझं प्रामाणिक मत असं आहे, कथावर कीर्तन हसणे केल्याने होते. लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा, म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात. पण याच्या पुढचं सांगू का तुम्हाला, फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता असते. शेतकरी आहात ना तुम्ही, म्हणून
खऱ्या अर्थानं पीक जळून देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे, प्रवचनकाराची आहे. म्हणून कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं. ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका. कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकले असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. कारण प्रापंचिक गप्पा मारणं, संसारिक गप्पा मारणं हे आमच्या बुद्धिमत्तेला पटत नाही आणि खऱ्या अर्थाने आमच्या गुरुवर्यांची शिकवण तशी नाही. ज्या दिवशी संसारिक गप्पा ओघाणं कीर्तनामध्ये येतात ना, त्या दिवशी त्या कीर्तनाचं समाधान वाटत नाही. जाताना घरी जाताना समाधान वाटत नाही. तुमचं मनोरंजन करण्याकरता इथं आलेली नाही. संतांच्या अंतःकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरवायचे आणि संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत ना माई बापांनो. आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव विश्वमाऊली ज्ञानोबराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी करकटावरी ठेवून याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असा म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबाराय आहे. म्हणून त्या संतांच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला तुकोबरायांनी म्हणावं, बाबा रे, आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संकट निर्माण होईल, विघ्न निर्माण होईल, त्या त्या वेळेला त्या पांडुरंग परमात्म्याचं, जगाच्या मालकाचं स्मरण, ती आठवण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. मग आपल्याला सामान्य पडणारा एक प्रश्न असतो बघा. आपल्या भारतामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देवांचे अब्जावधी मंदिर आहेत की नाही? अनेक मंदिर आहेत, अनेक देवांचे अवतार आहेत. मग नेमकं परमार्थ करत असताना भक्ती कोणत्या देवतेची करावी, हा आपल्याला पडणारा सर्वात सामान्य प्रश्न आहे. सांगू तुम्हाला, आपल्या देव पंचांगणामध्ये 5 देवतांना महत्वाचं स्थान दिलं. तुम्ही कुठल्याही देवताची भक्ती केली ना, तरी सुद्धा ती त्या देवतेपर्यंत जाऊन पोहोचते. पण भगवान शंकराचार्यांनी आपल्या देव पंचांगणामध्ये 5 देवतांना महत्वाचं स्थान दिलं. पहिलं स्थान दिलं गणपती बाप्पाला, दुसरं स्थान दिलं भगवान श्री शंकराला म्हणजे महादेवाला, तिसरं स्थान दिलं सूर्यदेवाला, 5वं स्थान दिलं विष्णुदेवाला आणि खऱ्या अर्थाने 4थं स्थान दिलं विष्णुदेवाला आणि 5वं स्थान दिलं सगळ्या देवी देवतांना. मग 5 देवतांना जर महत्वाचं स्थान दिलं असेल, तुम्ही म्हणाल याच्यामध्ये श्री काळ भैरवनाथ महाराजांचं नाव कुठे आलं नाही, बरोबर की नाही? मग आपण भक्ती कोणत्या देवतेची करतोय? आता 7 दिवस कोणाकरता जागर करतोय? आपण भक्ती करतोय श्री काळ भैरवनाथ महाराजांची. मग तुम्ही म्हणाल ताई, श्री काळ भैरवनाथ महाराजांची भक्ती, तो परमार्थ आपल्या जीवनामध्ये करू नाही का? त्यांच्यावरती श्रद्धा ठेवावी की नाही? सांगू तुम्हाला, का भक्ती करावी श्री काळ भैरवनाथ महाराजांची? खऱ्या अर्थाने त्याचं कारण तुम्हाला आज सांगून जाईल. त्यांना रक्षपाळ म्हटलं गेलंय आणि रक्षपाळ असल्या कारणानं त्यांची भक्ती का करावी आपल्याला सर्वसामान्य पडणारा प्रश्नही. मग 5 देवतांना जर महत्वाचं स्थान आपल्या भगवान शंकराचार्यांनी दिलं असेल, तर ही परमार्थ करण्याकरता केलेली व्यवस्था आहे की केलेला भेद आहे माई बापांनो? मला वाटतं ही परमार्थ करण्याकरता केलेली व्यवस्था आहे. पण याला जर तुम्ही भेद म्हणाल तर याच्यामध्ये वाद उत्पन्न होतो. कसा वाद उत्पन्न होतो सांगू तुम्हाला. एकदा असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनामध्ये सांगितलं की 5 देवतांना महत्वाचं स्थान दिलंय. 5 देवतांमध्ये पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान सगळं सांगितलं. कीर्तन संपल्यानंतर एक छोटासा मुलगा माझ्या जवळ आला आणि त्यानं मला एक प्रश्न विचारला. तो म्हटला, ताई, तुम्ही कीर्तनामध्ये सांगितलं भगवान शंकराचार्यांनी 5 देवतांना महत्वाचं स्थान दिलं आणि त्याच्यामध्ये पहिलं स्थान दिलं गणपती बाप्पाला, दुसरं स्थान दिलं महादेवाला. मग गणपती बाप्पा महादेवजींचे कोण होते बरं? मी म्हटलं, गणपती बाप्पा हे मुलगा होते आणि भगवान श्री शंकर त्या ठिकाणी त्यांचे पिता होते. त्यानं मला एक प्रश्न विचारला. तो म्हटला, जर गणपती बाप्पा यांना जर आधी स्थान दिलं असेल आणि भगवान शंकरांना दुसरं स्थान दिलं असेल, तर भगवान श्री शंकराच्या आणि पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा होते का? लहान मुलं काय प्रश्न विचारतील सांगू शकत नाही बरं का. त्यांच्या बुद्धीची कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. नशिबवान आहात तुम्ही या मंडपामध्ये येऊन बसलात, पुढे बसलेले बालगोपाळ बरं का.
किती बुद्धी उच्चांक असते यांचे सांगू तुम्हाला. एक 2-3 महिन्यापूर्वी माझं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड नावाचा तालुका आहे बघा. त्या कन्नड नावाच्या तालुक्यामध्ये कीर्तन होतं. दुसऱ्या दिवसाची काल्याची कीर्तन सेवा होती म्हणून आदल्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी मुक्कामी गेलो. आणि मुक्कामी गेल्यानंतर त्या घरामध्ये एक छोटासा मुलगा होता. तो मुलगा माझ्या जवळ आला आणि तो म्हटला, ताई तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो? महाराष्ट्रभर तुम्ही कीर्तन करता, इतका तुमचा अभ्यास आहे, म्हटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देता का? मी म्हटलं विचार प्रश्न. तो म्हटला जर नापास झाला तर? म्हटले हो ते झाला तर. प्रश्न तर विचार. त्यानं मला एक प्रश्न विचारला. तो म्हटला आपल्या भारतामध्ये असं कोणतं गेट आहे म्हटलं जे लहानातलं लहान गेट आहे? म्हटलं लहानातलं लहान नाही सांगता यायचं. म्हटलं मोठ्यातलं मोठं माहिती आहे? तो म्हटला मी उत्तर देतो. म्हटलं सांग बाबा, तुलाच सांगावं लागेल. त्यानं मला उत्तर दिलं, सर्वात लहानातलं लहान आपल्या भारतामधलं असणारं गेट म्हणजे आपण रोज सकाळी हातामध्ये घेतो ते कोलगेट. म्हटलं बापरे, याच्या बुद्धीची कल्पनाच करू शकत नाही. पण एवढ्यावरती तो थांबला नाही. तो म्हटला ताई तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. म्हटलं विचार ना. त्यानं मला दुसरा प्रश्न विचारला. तो म्हटला आपल्या भारतामध्ये असा कोणता गड आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांना आतापर्यंत जिंकताच आला नाही? म्हटलं असा कुठला गड नाही बरं का, पण एक किल्ला आहे म्हटलं मुरुड जंजिरा नावाचा. तो म्हटला असा एक गड आहे. म्हटलं काय नाव आहे त्याचं? तो म्हणतो असा एकमेव गड आहे, त्याचं नाव आहे कलिंगड. म्हटलं बापरे. तसा त्या एका मुलानं प्रश्न विचारला. म्हटला भगवान श्री शंकराच्या आणि पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा होते का? तर लक्षात घ्या, भगवान श्री शंकराच्या आणि पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा होते, कारण त्यांना आदि देवता म्हटले बघा. विश्वमौली ज्ञानोबरांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी आम्हाला दान केली. पण त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीची सुरुवात करत असताना, एवढ्या मोठ्या ग्रंथाची सुरुवात करत असताना काय म्हटलंय? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. पण कोणत्या देवाला? देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजिया. खऱ्या अर्थाने त्या गणपती बाप्पाला नमन केलं आणि मग इतकी मोठी ज्ञानेश्वरी आम्हाला दान दिली. म्हणून गणपती बाप्पा हे भगवान श्री शंकराच्या आणि पार्वतीच्या लग्नामध्ये होते. याला भेद म्हणाल तर वाद कसा उत्पन्न होतो हे मला तुम्हाला सांगायचं होतं. मग खऱ्या अर्थाने आपण काळ भैरवनाथाची भक्ती आपल्या जीवनामध्ये का करावी हे तुम्हाला सांगायचंय. 5 देवतांना महत्वाचं स्थान दिलं. आम्हाला जसा सर्वसामान्य प्रश्न उत्पन्न होतो का भक्ती करावी, तसाच एका भक्ताला प्रश्न उत्पन्न झाला की भक्ती कोणत्या देवतेची करावी. तो खऱ्या अर्थाने भगवान श्री शंकराचा भक्त होता. प्रत्येक देवतेकडे जायचा आणि प्रत्येक देवतेच्या भक्तांना प्रश्न विचारायचा. सर्वात पहिली देवता कोणती? गणपती बाप्पा. गणपती बाप्पाच्या भक्तांना प्रश्न विचारला. म्हटलं मला माझ्या जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे, मला माझ्या जीवनामध्ये उच्च कोटीची आराधना करायची, भक्ती करायची. भक्ती कोणत्या देवतेची करू? आता गणपती बाप्पाचे भक्त सांगू लागले, आमचा देव ते देतो जे सगळ्या भक्तांना हवं असतं. काय देतो तुमचा देव? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आमचा देव सुख देणार आहे, आमचा देव दुःख हरण करणार आहे. म्हणून भक्ती करायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये गणपती बाप्पाची करा म्हटले. बरं म्हटले गणपती बाप्पाची भक्ती करायला काय हरकत नाही, पण बाकीचे पण 4 दुकानं शिल्लक आहे. म्हटलं त्यांच्याकडे पण जरा जाऊन येऊ. पण भगवान श्री शंकराचा भक्त असल्या कारणानं त्यांना थोडंसं बाजूला ठेवलं आणि गेला सूर्यदेवांच्या भक्ताकडे. आणि सूर्यदेवांच्या भक्तांना प्रश्न विचारला. म्हटलं मला माझ्या जीवनामध्ये परमार्थ करायचा, भक्ती करायची. भक्ती कोणत्या देवतेची करू? आता सूर्यदेवाचे भक्त सांगू लागले, आमचा देव जर नसता तर तुम्ही जगला नसता. सूर्यदेव जर नसते तर या पृथ्वी तलावरती अन्न निर्मिती झाली नसती माईबापांनो. आणि अन्न निर्मिती झाली नसते तर आम्ही जगलो नसतो. म्हणून परमार्थ करायचा असेल, भक्ती करायची असेल तर सूर्यदेवाची करा. बरं म्हटले ठीक आहे, पण आणखी 2 दुकानं शिल्लक आहे. गेला 3ऱ्या भक्तांकडे. कोणत्या? विष्णुदेवाच्या. विष्णुदेवाचे भक्त सांगू लागले, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची असते ती लक्ष्मी. आणि लक्ष्मी जर हवी असेल तर परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना विष्णुदेवाची करा. विष्णुदेवाच्याही भक्तांना प्रश्न विचारून झाला. आता सर्वात शेवटी उरल्या देवी देवता. देवी देवतांच्या भक्तांकडे गेला, त्यांना प्रश्न विचारला. म्हटला मला माझ्या जीवनामध्ये परमार्थ करायचा, उच्च कोटीची आराधना करायची, कोणत्या देवतेची करू? आता देवी देवतांचे भक्त सांगू लागले, आमच्या देवीची भक्ती इतकी सोपी म्हटले. थोडीशी भक्ती केली ना तरी सुद्धा आमची देवी अंगात येते.
येते की नाही? महिला मंडळ येते ना? आमची देवी अंगात येते म्हटले. म्हणून तुम्ही भक्ती करायची असेल तर देवी देवतांची करा. आता चारही देवी देवतांच्या भक्तांना प्रश्न विचारून झाला आणि सर्वात शेवटी गेला भगवान श्री शंकराच्या भक्ताकडे. आणि भगवान श्री शंकराच्या भक्तांना प्रश्न विचारला. म्हटलं मला माझ्या जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे, भक्ती करायची. भक्ती कोणत्या देवतेची करू? आता भगवान श्री शंकराचे भक्त सांगू लागले. म्हटले आम्ही काही कोणाची निंदा करत नाही बरं का, पण तुमच्या माहिती करता सांगतो. म्हटले या जगातले सगळे देव ना सगळे स्वार्थी आहे, एकटा महादेव निस्वार्थी. का बरं? एकटा महादेव निस्वार्थी कसा काय? ते महादेवाचे भक्त सांगू लागले तुम्ही 50 कोटीचं मंदिर बांधा आमच्या महादेवाचं श्री शंकराचं. ते तिथे राहतात का हो? मग कुठे राहतात? स्मशानाशी वस्ती रुद्र करी. खऱ्या अर्थाने भगवान श्री शंकर राहतात स्मशानामध्ये. अरे ज्या दिवशी 4 जणांच्या खांद्यावरती तुम्ही निघता ना त्या दिवशी तुमचे मायबाप तुमच्या अंगणापर्यंत, तुमच्या घरापर्यंत, तुमची पत्नी तुमच्या घरापर्यंत, तुमचे नातेवाईक खऱ्या अर्थाने तुम्हाला वाट लावेपर्यंत. आणि ज्या वेळेला स्मशानभूमीमध्ये तुम्हाला 4 जणांच्या खांद्यावरती नेलं जातं ना, 4 जणांच्या खांद्यावरती नेल्यानंतर त्या ठिकाणी अग्नी डाग दिला जातो, सगळे परत माघारी येतात. त्यावेळेला तुमच्या सोबतीला तिथे फक्त असतात भगवान श्री शंकर महादेवजी. आणि हेच महादेव असणारे श्री काळ भैरवनाथाचा अवतार आहेत म्हणून वर्णन केलंय बघा. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, हो नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ भैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ भैरवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, हो नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, जय हो. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने भगवान श्री शंकराचा अवतार असणारे श्री काळ भैरवनाथ महाराज आहेत. म्हणून ज्या वेळेला स्मशानामध्ये तुम्ही जाता तुमच्या सोबतीला कुणीच नसताना त्यावेळेला त्यांचा अवतार तुमच्या सोबतीला असतो. म्हणून रक्षपाळ म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काम करतात ना ते श्री काळ भैरवनाथ आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्या ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये संकट निर्माण होईल, ज्या ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये एखादं विघ्न निर्माण होईल त्या त्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने त्या भैरवनाथाचं स्मरण करा, त्याची आठवण तुमच्या जीवनामध्ये करा. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. पडता जडे भारी, 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 ओ नाथ बाबा हरी, नाथ बाबा हरी, मंगतो होऊन दे, ओ मंगतो होऊन दे, दासी आठवा बाबा हरी, दासी आठवा
पडता जड भारी दासी आठवावा हरी. तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताचं स्मरण तुमच्या जीवनामध्ये केलं ना की खऱ्या अर्थाने तो तुमच्या माझ्याकरता धावून येतो. सांगू तुम्हाला, त्या भगवंताचं भजन केल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर तो तुमच्या माझ्याकरता धावून येतो. याच्यामध्ये नवल नाही बरं का. साक्षात जगाचा मालक तुमचं भजन करतो. खऱ्या अर्थाने एका भक्ताचं भजन त्या पांडुरंग परमात्म्यानं भगवान श्रीकृष्णानं त्याच्या जीवनामध्ये केलं. त्या भक्ताचं नाव आहे द्रौपदी. अहोरात्र त्याच्या मुखामध्ये एकच नाव असायचं, द्रौपदी द्रौपदी द्रौपदी. सदैव मुखामध्ये द्रौपदीचं नाव असणारे भगवान श्रीकृष्ण. आणि त्या भगवान श्रीकृष्णाला एक दिवस उद्धवजी म्हणतात, देवाचा एक चांगला मित्र, एक चांगला भक्त आणि एक चांगला भाऊ, असे इतके नाते ज्याचे भगवंताशी जोडलेले आहेत ना त्याचं नाव आहे उद्धवजी. बघा, आणि ते उद्धवजी एक दिवस भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, देवा असं म्हणतात चतुरा तो शिरोमणी, पण वेडे आहात देवा तुम्ही, वेडे आहात, तुम्हाला काही कळत नाही म्हटले. का रे असं का म्हणतोस असा प्रश्न विचारल्यानंतर उद्धवजी सांगतात, देवा अहो सुभद्रा ताई तुमची सख्य बहीण आहे म्हटले, द्रौपदी तुमची मानलेली बहीण आहे. खऱ्या अर्थाने रात्रंदिवस तुमच्या मुखामध्ये फक्त द्रौपदीचंच नाव आहे. मला काही तुमच्यात अंतर नाही पडायचं म्हटले, पण कधीतरी सुभद्राताईचं पण नाव मुखामध्ये घेत जा. भगवंताने सांगितलं, ठीक आहे म्हटले उद्धवा, उद्यापासून मी सुभद्राताईचं नाव मुखामध्ये घेईल, द्रौपदीचं नाव नाही घेणार मुखामध्ये. असं नाही देवा, मला काय अंतर नाही पडायचं, पण तुमच्या फायद्याकरता सांगतो, तुमच्या माहितीकरता सांगतो, तुमच्या जीवनामध्ये कधीतरी सुभद्राताईचं नाव पण घेत चला. आता देवाला कृतीतून दाखवून द्यायची सवय होती बरं का. महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का, कृतीतून दाखवून द्यायची सवय होती. थोडासा विसर पडू दिला उद्धवाला. आणि 2-4 दिवस गेल्यानंतर आदल्या दिवशीची एकादश होऊ दिली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भगवंत त्या ठिकाणी उद्धवजीकडे गेले. आणि उद्धवजीला म्हणतायत, उद्धवा कालची एकादश होती रे म्हटले, खूप भूक लागली सकाळी सकाळी, आपण जरा सुभद्राताईकडे नाश्ता करून येऊ. आता सुभद्राताईकडे नाश्ता करून येऊ म्हटल्यानंतर उद्धवजी म्हटले, ठीक आहे काय हरकत नाही, आपण जाऊ नाश्ता करण्याकरता. आता नाश्ता करण्याकरता निघाले, सुभद्राताईच्या दारात गेले, सुभद्राताईला आवाज दिला, सुभद्राताई देवाला भूक लागली म्हटले, कालची एकादश होती, खार पोटामध्ये कावळे ओरडताय, इडली सांबर पोहे असं काहीतरी असेल तर बनवू. आता सुभद्राताईनं सांगितलं, हे बघ कृष्णा, तू फार अवेळी येतोस बरं का, मला जायचंय मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला आणि तू नेमका त्या टायमाला आलास. मी काही तुझ्याकरता नाश्ता बनवू शकत नाही, टेबलवरती फळं ठेवलेली आहेत म्हटली, ते घे आणि तू खा, नाश्ता करून घे. आता असं म्हटल्यानंतर भगवंतांनी टेबलवरची फळं घेतली. त्या फळामधलं एक फळ हातामध्ये घेतलं, चाकू हातामध्ये घेतला, ते फळ कापायला सुरुवात केली. कापत असताना पहिली फोड कापली, उद्धवाच्या हातामध्ये दिली, आणि दुसरी फोड कापून टेबलवरती ठेवली, आणि तिसरी फोड कापायची ना तर याला लीलाच करायची होती. यानं फळ दिलं सोडून आणि स्वतःची करंगळीच घेतली कापून, स्वतःची करंगळी कापली. उद्धवानं पाहिलं, देवाच्या बोटाला कापले. आता काय करावं, सुभद्राताईला आवाज दिला, सुभद्राताई देवाच्या बोटाला कापलंय का, बांधण्याकरता चिंधी घेऊन ये. आता चिंधी घेऊन ये म्हटल्यानंतर सुभद्राताई गेली घरात चिंधी शोधण्याकरता. कपाट भरून साड्या होत्या तिच्या घरात. दिल दिवाना, कुछ कुछ होता है, रबने बना दी, देवयानी, अनेक साड्यांचे नावं माहीत असतील तुम्हाला. इतक्या साड्या कपाटामध्ये, पण जगाच्या बापाची बहीण असताना सुद्धा देवाच्या बोटाला बांधण्याकरता चिंधी सापडत नाही सुभद्राताईला. अर्धा तास होऊन गेला, इतका वेळ उलटून गेला, चिंधी सापडत नाही. भगवंत म्हणतायत, बोटाला वेदना होतायत रे उद्धवा, मला वाटतं सुभद्राताईला चिंधी सापडत नाही, आपण द्रौपदीकडे जाऊ चिंधी बांधण्याकरता. ठीक आहे म्हटले. सकाळी सकाळी द्रौपदीताईच्या घरी गेले तर द्रौपदीताईचं भजन चालू होतं. सुंदर असं बेलफूल अक्षदा हातामध्ये, आरतीचं ताट सुभद्रेच्या त्या द्रौपदीच्या, आणि तुळशीला पाणी घालणारी ती द्रौपदीताई सुंदर असं भगवंताचं भजन करत होती. हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, ओ हरे कृष्ण कृष्ण
हरे 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 राम हरे राम हरे राम हरे सुंदर असं भजन त्या द्रौपदी ताईचं चालू आहे. ते भजन भगवंताच्या कानावरती पडलं, इतके प्रसन्न झाले भगवंत आणि उद्धवाने आवाज दिला द्रौपदी ताईला, द्रौपदी अगं भगवंताच्या बोटाला कापले बांधण्याकरता चिंदी घेऊन ये. भगवंताच्या बोटाला कापलंय, हातातलं आरतीचं ताट खाली टाकून दिलं आणि धावत पळत भगवंताचं बोट पाहण्याकरता धावत आली द्रौपदी. भगवंताचं बोट पाहिलं, किती कापलंय तेव्हा तुमच्या बोटाला, अजून चिंदी बांधली नाही. नाही ग ताई, चिंदी भेटली नाही. सुभद्रा ताईच्या घरी गेलो होतो, चिंदी भेटली नाही. चिंदी भेटली नाही तेव्हा थांबा म्हटली, मी तुमच्या बोटाला चिंदी बांधते. स्वतःच्या डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकडून साडी फाडायला सुरुवात केली. पदराकडून साडी फाडणाऱ्या द्रौपदीला उद्धवजी म्हणतायत, जगाच्या बापाची बहिणीस ना द्रौपदी तू, इतकं साधं शास्त्र तुला माहित नाही का ग द्रौपदी? काय देवा, जगाच्या बापाची बहीण असताना इतकी साधी गोष्ट तुला माहित नाही? सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडून साडी फाडायची नसते द्रौपदी. द्रौपदीच्या मुखातलं वाक्य त्यावेळेला इथं बसलेल्या प्रत्येक द्रौपदीनं घरी घेऊन जा बरं का. द्रौपदी म्हणते, उद्धवजी खरंय तुमचं, इतकं साधं शास्त्र मला माहिती आहे. सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडून साडी फाडायची नसते, पण ऐका ना, सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडून साडी फाडायची नसते हे तुमचं खरं असलं तरी सुद्धा माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचं ना, हे या माझ्या दादाच्या हातामध्ये. म्हणून त्याच्याकरता पदराकडून साडी फाडली ना तर काही वावगं ठरणार नाही म्हटले. आणि पदराकडून साडी फाडली त्या द्रौपदीनं आणि भगवंताच्या बोटाला चिंदी बांधली. ज्या वेळेला चिंदी बोटाला बांधली ना, भगवंत म्हणतात, द्रौपदी इतका भरजरी पितांबर, इतका भरजरी शालू तू माझ्या करता फाडलास, फाडायला नको होता द्रौपदी. त्यावेळेला द्रौपदीच्या मुखातले वाक्य, द्रौपदी सांगते, देवा मी साडी फाडलीच नाही हो, मी शालू फाडलाच नाही. भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर हो अधीर. पीर यानी प्रियतम भगवान, पीर देख कर हो अधीर. स्वयं धागे ही आपको देख कर भागे, ओ धागे अभागे जो बढ़े नहीं आगे. भाग उन्हीं के जागे जो आपके उंगली पे लागे. खऱ्या अर्थाने ते धागे भाग्यवंत ठरले जे तुमच्या बोटाला लागले, आणि ते अभागी ठरले जे माझ्या साडीत राहिले. आज ते भाग्यवंत ठरले जे कीर्तनाला आले, आणि ते अभागी ठरले जे घरी कुदडी घेऊन झोपले. सांगायचं तात्पर्य माई बापांनो, पदराकडून साडी फाडायला नको होती असं ज्यावेळेला सांगितलं ना, द्रौपदी सांगते मी साडी फाडलीच नाही. आणि त्या ठिकाणी भगवंताच्या बोटाला चिंदी बांधली, छोटीशी चिंदी बांधली. तर ज्या वेळेला द्रौपदीवरती संकट आलं, महाभारतातलं वर्णन आहे. महाभारतामध्ये ज्या वेळेला धर्मराजाला द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं, पण तो द्यूत खेळण्याकरता प्रवृत्त होतो. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या जातात, शकुनी मामा कवड्याला टाकायला होता. डाव काय असा 10 रुपयावर आणि 5 रुपयावर नव्हता बरं का. डाव होता संपत्तीवर, डाव होता इस्टेटीवर. अरे संपत्ती मांडली, संपत्ती हरली गेली. स्वतःला डावावरती मांडला, स्वतः हरला. भीम मांडला, भीम हरला. अर्जुन मांडला, अर्जुन हरला. नकुल सहदेव 5ही पांडव डावावरती हरले गेले. आणि धर्मराजानं सांगितलं, दादा आता या डावावरती मांडायला आमच्याकडे वस्तू नाही राहिली रे शिल्लक.
त्यावेळेला दुर्योधन म्हणतो, एक वस्तू राहिली दादा. कोणती वस्तू राहिली? अरे द्रौपदी राहिली. द्रौपदी. द्रौपदी शब्द दुर्योधनाच्या तोंडून उच्चारल्याबरोबर धर्मराजा सारख्या सत्य बोलणारा राजानं आपल्या पत्नीला डाबावरती मांडलं. हे धर्मराजाची व्यथा आहे बरं का, तुमची आमची नाही. म्हणून इथं बसलेले धर्मराजे, विनंती असेल माझी तुम्हाला त्या व्यसनापासून थोडंसं लांब राहा बरं का. एक वाक्य लक्षात ठेवा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पी तो शाम को उतर जाती है, शाम को पी तो सुबह उतर जाती है, लेकिन एक दिन हरिनाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून त्या व्यसनापासून थोडंसं लांब राहा. सारख्या सत्य बोलणाऱ्या राजानं आपल्या पत्नीला डाबावरती म्हणलं. कवड्या उलट्या पडल्या आणि कालपर्यंत वहिनी असणारी द्रौपदी आज दासी झाली. एवढ्यावरती दुर्योधन थांबला नाही. दुर्योधनाने आदेश दिला दुःशासनाला, दुःशासना अरे कालपर्यंत होतीस ती आपली वहिनी, आज ती आपली दासी झाली. माझी आज्ञा आहे तिला दरबारामध्ये घेऊन येण्याची. आणि ज्या क्षणाला दुःशासन जातो ना द्रौपदीला आणायला, महालाच्या बाहेरून आवाज देतो द्रौपदी म्हणून. द्रौपदी शब्द कानावरती पडल्याबरोबर कालपर्यंत वहिनी म्हणून येणारा आवाज आज द्रौपदी म्हणून कसा काय आला. आतून आवाज देते द्रौपदी, भाऊजी मी तुमची वहिनी आहे, तुम्ही माझे भाऊजी आहात. कुठल्या राज्यात जगताय तुम्ही, काय बोलताय हे, काय वागताय हे. द्रौपदी माझ्या भावाची आज्ञा आहे तुला दरबारामध्ये घेऊन येण्याची. विनंती करत असते द्रौपदी, नका हो भाऊजी असा अन्याय करू, नका हो भाऊजी असा अत्याचार करू. मी एक रजस्वला नारी आहे, मी एक पात्री नारी आहे, मला दरबारामध्ये घेऊन जाणं पाप आहे, माझ्या शरीरालाही तुम्हाला स्पर्श करता येणार नाही म्हणत असते द्रौपदी. पण ऐकत नाही दुःशासन. द्रौपदीचा हात धरतो आणि फरफटत ओढत दरबारात घेऊन यायला निघतो. दरबारात आल्यानंतर सर्वांवरून नजर फिरवते. द्रौपदी मदतीची याचना करण्याकरता सर्वांच्या मानाखाली जातात. सर्वांच्या मानाखाली गेल्यानंतर त्या ठिकाणी पितामह भीष्मांकडे जाते. पितामह भीष्मांना म्हणते, अहो असं म्हणतात ज्या राज्यात म्हातारा नाही ना ते राज्य नाही. तुम्ही तर म्हातारे आहात, तुम्ही तर तुपोनिधी आहात. तुमच्या समोर एका पात्री नालीला दरबारात आणलं जातंय, तिचा अपमान केला जातो, तुम्ही का काही बोलत नाही. त्यावेळेला घडलेला वृत्तांत पितामह भीष्म द्रौपदीला सांगतात, अगं द्युताच्या पोटी तुझ्या 5 पतींनी तुला डाबावरती मांडलं, जे घडू नये ते घडलं आणि कालपर्यंत वहिनी असणारी द्रौपदी तू आज दासी झालीस ग. दुःशासनाला आदेश दिला जातो. दुर्योधन म्हणतो, घाला तिच्या साडीला हात, करा तिचं वस्त्र हरण, करा तिचा अपमान. आणि ज्या क्षणाला द्रौपदीच्या साडीला हात घातला जातो ना माईबापांनो, सर्वांच्या मानाखाली जातात. तिच्या लक्षात येतं आता या दरबारात मला वाचवणारं कोणी नाही. ती दोन्ही हात वरती करते आणि जगाच्या मालकाला आवाज देते, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कास लावी, वेळ कास लावी. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. हे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला.
इतका धावतो जगाचा मालक, इतका धावतो द्रौपदीसाठी. त्वराज हरी गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. आणि दरबारात आल्यानंतर लक्षात येतं आता द्रौपदी करता काय केलं पाहिजे. इतक्या साड्या पुरवतो, इतक्या साड्या पुरवतो, द्रौपदीला साड्या पुरवतो आणि वेळ प्रसंगी स्वतःचा पितांबर ही द्रौपदी करता देतो. असा देव आपल्या भक्तांकरता धावून येतो. ज्या वेळेला शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं तुम्ही त्या भगवंताचं भजन कराल त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा शीण तुमच्या जीवनामध्ये तो होऊ देत नाही. महाराज सांगतात अभंगाच्या द्वितीय मग तो हो देसी, मग तो हो देसी, मग तो मग तो हो देसी, मग तो हो देसी, मग तो सुदर्शन आडगाली आडगाली आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन मग तो हो देसी, मग तो हो सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन मग तो आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन सुदर्शन मग होऊन दिशीन आडघाली सुदर्शन. तुकोबाराय म्हणतात मग तो कुठल्याही प्रकारचा शीन कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या जीवनामध्ये आपल्याला होऊ देत नाही. फक्त शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं त्या भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. कारण देवाला जिंकण्याकरता फक्त अंतकरणामध्ये भाव असावा लागतो. माईबापांनो, जसं संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर काय लागतं? पुरुष मंडळी झालंय ना सगळ्यांचं, ब्रह्मचारी नाही कोणी, काय लागतं? बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. गप्पानी बायको जिंकल्या जात नाही. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करे कैसी अन कुटका देखोणी सुनी जैसी पुच्छ हलवी. संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. समाज जिंकायचा असेल तर कला लागते. शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं. आणि देव जिंकायचा असेल तर त्याच्या करता भावच लागतो. देवा कारणे भाव तस्मात. देवाला जिंकण्याकरता भाव लागतो. आणि जर भक्ताच्या अंतकरणामध्ये तयोग्यतेचा भाव असेल तर जगाचा बाप त्याच्याकरता कितीही खालच्या पात्रतेचं काम करत असतो. फक्त भक्त त्या योग्यतेचा असावा. मग भक्त कोणाला म्हणायचं?
भक्त ऐसे जाना जे देही उदास जने आशा पास निवागनी हो गेले आशा पास निवागनी गेले आशा पास निवागनी हो गेले आशा पास निवागनी भक्त मला खऱ्या अर्थाने भक्ती किती उच्च कोटीची असावी आणि कोणत्या प्रकारची भक्ती केल्यानंतर तो जगाचा बाप तुमच्या माझ्याकरता खालच्या पात्रतेचं काम करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर नावाचा एक तालुका आहे आणि त्या श्रीरामपूर नावाच्या तालुक्यामध्ये खंडाळा नावाचं गाव आहे. लक्षपूर्वक ऐका. त्या खंडाळा नावाच्या गावामध्ये एक रेल्वे गेट लागतं. खंडाळ्यावरून श्रीरामपूरवरून खंडाळा मार्गे दौंडच्या दिशेने जी रेल्वे येते ना त्या रेल्वे मार्गावरती एक रेल्वेचं गेट लागतं आणि त्या रेल्वेच्या गेटवरती एक घटना घडली बघा. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु नारायणगिरी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला या घटनेचं दिग्दर्शन करून दिलं. काय झालं बरं त्या रेल्वेच्या गेटवरती? तर प्रसंग असा घडला माईबापांनो, त्या रेल्वेच्या गेटवरती एक हरिभाऊ पवार नावाचा गेटमॅन नोकरी करत होता. गेट बंद करण्याचं गेट उघडण्याचं काम त्याच्याकडे होतं. पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचा असणारा निष्ठावंत वारकरी होता. पंढरपूरची वारी जवळ आली ना की संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, अशी ज्याच्या मनाची अवस्था व्हायची ते हरिभाऊ पवार त्या ठिकाणी काम करतायत. एकदा पंढरपूरची वारी जवळ आली की मी कधी एकदा पंढरपूरला जाईल, मी कधी एकदा पंढरपूरला जाईल अशी उत्कंठा ज्यांच्या अंतकरणामध्ये होती ते त्या ठिकाणी नोकरी करत होते. इंग्रज सरकारमध्ये नोकरीला लागलेले ते हरिभाऊ पवार एकदा प्रसंग असा झाला, पंढरपूरची आषाढीची वारी जवळ आली आणि ती पंढरपूरची आषाढीची वारी जवळ आल्यानंतर उत्कंठा अंतकरणामध्ये अशी निर्माण झाली की मी कधी एकदा पंढरपूरला जाईल. अरे मला 15 दिवसाच्या वारी करता पंढरपूरला जायचंय, पण इंग्रज अधिकाऱ्यानं 15 दिवसाची सुट्टी या हरिभाऊ पवारला दिली पाहिजे. या खंडाळा नावाच्या गेटवरून हरिभाऊ पवार अहिल्यानगरच्या दिशेनं पंढरपूरला जाईल, पंढरपूरची वारी पूर्ण करील आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 15 दिवसानं नोकरीवरती हजर होईल. त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्याला पत्र लिहिलं हरिभाऊ पवारांनी. पत्रामध्ये उल्लेख केला, जोहार माईबाप जोहार, आमच्या परंपरेमध्ये सावळ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला फार महत्व आहे म्हटले आणि माझ्या अंतकरणाची उत्कंठा आहे, मला त्या पंढरपूरच्या वारी करता जायचंय. या हरिभाऊ पवाराची वारी चुकता कामा नाही, याच्याकरता 15 दिवसाची सुट्टी मला तुम्ही द्यावं. 15 दिवसाची सुट्टी देत असताना तितका पगार माझा तुम्ही कपात करा. एखादा माणूस माझ्या जागेवरती काम करण्याकरता ठेवा. जायच्या आधी 2-3 दिवस मी माझं सगळं काम त्याला समजावून सांगतो. पाठवून दिलं पत्र इंग्रज अधिकाऱ्याला. ते पत्र इंग्रज अधिकाऱ्याच्या हातामध्ये पडलं, ते वाचलं आणि निरोप परत माघारी आला. त्या पत्राचा रिप्लाय असा आला, सुट्टी बिट्टी काही मिळणार नाही हरिभाऊ, तुम्हाला सुट्टी बिट्टी काही मिळणार नाही. हे ज्या क्षणाला हरिभाऊ पवारांनी वाचलं ना माईबापांनो, डोळ्यात पाणी आलं हरिभाऊंच्या. आता माझ्या सावळ्या पांडुरंग परमात्म्याची वारी चुकते वाटतं, मला आता पंढरपूरला वारीला जाता येणार नाही असा भाव त्यांच्या अंतकरणातला झाला. पण दुसऱ्याच क्षणाला मनामध्ये विचार आला, अरे नाही 15 दिवसाची वारी पंढरपूरची, पण कमीत कमी 3 दिवसाची वारी तर हा हरिभाऊ पवार करू शकतो ना. दशमीच्या दिवशी सकाळी पंढरपूरला जाईल, एकादशीचं व्रत करेल, द्वादशीचं पारणं सोडेल आणि द्वादशीला संध्याकाळी हरिभाऊ पवार रेल्वेनंच परत माघारी या खंडाळा नावाच्या गेटवरती नोकरी करण्याकरता हजर होईल. 3 दिवसाची वारी त्या ठिकाणी करण्याकरता हरिभाऊ पवारांनी दुसरं पत्र इंग्रज अधिकाऱ्याला लिहिलं. पत्रामध्ये उल्लेख केला, जोहार माईबाप जोहार, अहो नाही 15 दिवसाची वारी, नाही 15 दिवसाची सुट्टी, कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी या हरिभाऊ पवाराला तुम्ही द्या. रेल्वेनंच हा हरिभाऊ पवार या खंडाळा नावाच्या गेटवरून पंढरपूरला जाईल आणि रेल्वेनंच परत माघारी येईल. कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी द्यावं. पण 3 दिवसाची सुट्टी सुद्धा इंग्रज अधिकाऱ्यानं दिली नाही. 9मीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत वाट पाहिली हरिभाऊ पवारांनी. 9मीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पत्राचा रिप्लाय आला नाही. विचार केला, आता काय करावं, पांडुरंग परमात्म्याची वारी चुकते वाटतं. डोळ्यात पाणी आलं हरिभाऊ पवारांच्या. थोडंसं ऐकू द्या.
डोळ्यात पाणी आलं. हरिभाऊ पवारांच्या विचार करतायत आता काय करावं. पोटाची नोकरी गेली तरी चालेल, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी चुकता कामा नाही. आता काय करावं असा विचार ज्या क्षणाला अंतःकरणामध्ये आला. हरिभाऊ पवार म्हणतात, अरे ही रेल्वे बंद करणं आपल्या हातामध्ये नाही. पण दळणवळणाची साधनं त्या काळामध्ये काय होती हो? बैलगाड्या, सायकलवरती पायी चालत जाणारी येणारी माणसं होती. दळणवळणाची साधनं तर मी नक्की बंद करू शकतो. हरिभाऊ पवारांनी नवमीच्या दिवशी संध्याकाळी ते रेल्वेचं गेट बंद केलं आणि नवमीच्या दिवशी संध्याकाळी बंद गेट करून दशमीच्या दिवशी संध्याकाळी पंढरपूरमध्ये रेल्वेनं पोहोचले. दशमीच्या दिवशी त्या ठिकाणी वारी पूर्ण केली. एकादशीचं व्रत केलं, द्वादशीचं पारणं सोडलं. 3 दिवसाची वारी पूर्ण करून द्वादशीला संध्याकाळी हरिभाऊ पवार पुन्हा खंडाळ्यामध्ये दाखल झाले. पुन्हा खंडाळ्यामध्ये आल्यानंतर रेल्वेच्या गेटवरती गेले नाही हरिभाऊ पवार. डिव्हिजनला गेले जिथं इंग्रज अधिकाऱ्याचं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर साष्टांग दंडवत घातला. जोहार मायबाप जोहार, फार मोठी चूक माझ्याकडून घडली, मला क्षमा करा. किती माणसं मेले माहित नाही, किती अपघात झाले माहिती नाही. अहो हरिभाऊ पवार झालं तरी काय ते सांगा ना. इंग्रज अधिकाऱ्यानं विचारल्याबरोबर हरिभाऊ पवार सांगतात, अहो 3 दिवसाच्या वारी करता पंढरपूरला जायचं होतं. गेट बंद करणं माझ्या हातात नव्हतं. मी दळणवळणाची साधनं बंद केली. काय घडलं माहिती नाही. 3 दिवसाची वारी पूर्ण केली, आता द्वादशीला परत माघारी आलोय. इंग्रज अधिकाऱ्यानं विचारलं, हरिभाऊ तुम्ही खरंच पंढरपूरला गेले होते? हो, मी पंढरपूरला गेलो होतो. अहो मग तुम्ही जर पंढरपूरला गेले होते तर या रेल्वेच्या गेटवरती गेट बंद करणारा माणूस उभा आहे, रेल्वेच्या गेटवरती गेट उघडणारा माणूस उभा आहे, तो कोण होता? रेल्वेच्या गेटवरती माणूस उपस्थित आहे. अहो तुमच्या उपस्थितीच्या सह्या सुद्धा रजिस्टरला आहे म्हटले. सह्या सुद्धा रजिस्टरला आहे म्हटल्यानंतर हरिभाऊ पवारांनी ते रजिस्टर मागितलं. दाखवा ते रजिस्टर. ते रजिस्टर हातामध्ये घेतलं. जिथे जिथे पांडुरंग परमात्म्यानं सह्या केल्या होत्या ना, तिथे तिथे तुळशीची पानं बुक्का पडलेला होता. हरिभाऊ पवारांनी तो बुक्का तुळशीची पानं पाहिली. ते रजिस्टर हातामध्ये घेतलं, छातीला बडवलं, पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, पांडुरंगा, ए पांडुरंगा दया गणा, अरे किती करतोस आपल्या भक्तान करता, किती धावून येतोस आपल्या भक्तान करता. मागे पुढे उभा आहे संभाळीत, मागे पुढे उभा आहे संभाळीत, मागे पुढे उभा आहे संभाळीत, मागे पुढे उभा आहे संभाळीत. आलिया घात निवारया, आलिया घात निवारया, पडते भावने पुरविवास, पडते भाव पुरविवास. मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागही उभा राहतो आणि पुढे उभा राहतो. हरिभाऊ पवारांकरता त्या रेल्वेच्या गेटवरती यावं, इतक्या खालच्या पात्रतेचं काम करावं की 3 दिवस रेल्वेचं गेट बंद करण्याचं काम, रेल्वे उघडण्याचं काम त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्यानं केलं. माई बापांनो, गुरुनाम गुरु स्वानंद सुख निवासी नारायणगिरी महाराजांनी त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं मंदिर बांधलंय. आजही ज्या ज्या लोकांना आषाढीच्या वारीला पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ना, ते त्या ठिकाणी दर्शनाकरता जातात. त्या लोखंडी रेल्वेच्या गेटचं दर्शन घेतात. का घेतात? त्याचं कारण एकच आहे माईबापांनो, वाचवा मोकळ्या म्हणून वाचवा. त्याचं कारण एकच आहे, अंतकरणातला भाव इतकाच आहे की हे ते गेट आहे ज्या गेटवरती माझ्या पांडुरंग परमात्म्यानं नोकरी केली, हरिभाऊ पवारांकरता चाकरी केली. तो करतो माईबापांनो, फक्त अंतकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे. खऱ्या अर्थाने भाव जर शुद्ध असेल ना, तर किती खालच्या पात्रतेचं काम करत असतो. म्हणून तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध करा. शुद्ध भावनेनं, शुद्ध खऱ्या अर्थाने अंतकरणानं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. ते भजन जर तुमच्या जीवनामध्ये केलं ना, तर तो धावून येतो. शुद्ध भावनेनं जर तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध असेल तर माऊलींचा समाधी सोहळा आता जवळ आलाय माईबापांनो.
जा तुम्ही आळंदीला. माऊलींच्या समाधी सोहळ्याची वेळ ज्या क्षणाला जवळ येते, साधकाच्या अंतकरणातला भाव जर शुद्ध असेल ना, तर खऱ्या अर्थाने त्या समाधीतल्या लहरी साधकाच्या अंतकरणापर्यंत जाऊन भिडतात आणि कधी त्या साधकाच्या डोळ्याला धारा लागतात ना, त्याचंही त्याला लक्षात येत नाही रे. इतकी ताकद त्या समाधीमध्ये. आणि विश्वात नाही बरं का अशी समाधी, जगातली एकमेव समाधी, ज्या समाधीला संजीवन म्हटलंय. विश्वाच्या पाठीवरती एकमेव समाधी. का संजीवन म्हटलंय सांगू तुम्हाला. जा तुम्ही आळंदीला. अरे ज्याला माय नाही त्यानं माऊलींच्या समाधीवरती जावं, नतमस्तक व्हावं आणि म्हणावं माऊली तुम्हीच माझी माय आहात हो. समाधीवरती जावं, नतमस्तक व्हावं, म्हणावं माऊली तुम्हीच माझे बाप आहात हो. साधकाचा माय बाप दरुषणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं वर्णन ज्यांचं करावं. अरे ज्या क्षणाला विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्या प्राणांचं उत्क्रमण करतायत, वक्ते बाबांच्या मुखातले शब्द आहेत माय बापांनो. ज्या क्षणाला आपल्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली ना माऊलींनी, त्या क्षणाला छोटीशी 5 वर्षाची मुक्ताबाई इंद्राणीच्या तीरावरती ध्यानस्थ अवस्थेला बसली. दोन्ही डोळे बंद केले आणि डोळे बंद करून ध्यान करून पाहिलं. तिच्या लक्षात आलं, अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा दादा आहे रे. मायबाप गेल्याच्या नंतर ज्या मांडीवरती हसावं रुसावं ती माझी माऊली या निर्णयापर्यंत असं का घडलं असावं. अरे ही माझी एकट्याची माऊली नाहीये, ही आम्हा 3 भावंडांची माऊली नाहीये, संपूर्ण विश्वाची माऊली ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. अनाथांची माय ज्यांना म्हटलंय ते विश्व माऊली ज्ञानोबाराय या अवस्थेला प्राप्त होत असतील तर मी माझ्या दादाला समाधी घेऊ देणार नाही, मी माझ्या दादाला प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही. मुक्ताबाईनं काय केलं त्या क्षणाला. इथं बसलेल्या प्रत्येक मुक्ताबाईनं ऐका, ती छोटीशी 5 वर्षाची मुक्ताबाई वक्ते बाबांच्या मुखातले शब्द तैऱ्या गैऱ्याचं चिंतन सांगत नाही. वक्ते बाबा म्हणतात सम्राट शक्तीच्या द्वारा, सुप्त शक्तीच्या द्वारा, निराशक्तीच्या द्वारा, पराशक्तीच्या द्वारा मुक्ताबाईनं आपला प्राण वरती काढला आणि आपला प्राण वरती काढून ज्ञानोबरांच्या नासिकेतून ज्ञानोबरांच्या शरीरात प्रवेश केला आणि शरीरात प्रवेश करून तिथं आडव्या झोपल्या मुक्ताबाई. आणि आडव्या झोपून तिथं जी पहिली हाक मारली ना, ती हाक म्हणजे ताटीचा पहिला अभंग. योगी पावन मनाचा. माऊली, ओ माऊली तुम्ही योगी आहात हो. योगी असल्या कारणानं तुम्ही सहन करा माऊली. या जगताचे अपराध जर सहन केले ना, सहन करणाऱ्याचे मंदिर होत असतात, सहन करणाऱ्याची पूजा होत असते माऊली. सांगू तुम्हाला, सहन करणाऱ्याची का मंदिरं होतात. मंदिरात सकाळी सकाळी तुम्ही जर गेले तर मंदिराच्या पायरीवरती पडलेली फुलं तुम्हाला दिसतील. आत गेल्यानंतर भगवंताच्या गळ्यातली हार तुम्हाला दिसतील. अरे त्या भगवंताच्या पायरीवरची फुलं आतल्या फुलांना विचारत असतात, का रे तुमचा अधिकार इतका मोठा, तुम्ही भगवंताच्या गळ्यापर्यंत गेलात, आमचा अधिकार लोक आम्हाला तुडवून तुमच्यापर्यंत येतात. त्या क्षणाला ती गळ्यातली फुलं फार सुंदर उत्तर देतात बघा. ती फुलं म्हणतात, अरे भगवंताच्या गळ्यापर्यंत येणं, काळजापर्यंत येणं इतकं सोपं आहे का. इथपर्यंत येण्याकरता काळजातून सुई टोचून घ्यावी लागते आणि मग इथपर्यंत येता येतं. सोपं नाही इथपर्यंत येणं. आम्ही ते सहन केलं म्हणून इथपर्यंत आलो भगवंताच्या गळ्यापर्यंत. अरे ती 5 वर्षाची मुक्ताबाई उपदेश करते आणि अखंड विश्वाचं तत्वज्ञान विश्वमाऊली ज्ञानोबराय तुमच्या माझ्याकरता खुलं करतात. 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं उपदेश करावा आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी निवासा नावाच्या कावायामध्ये मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून घ्यावा. अरे मेलेल्या माणसाला जिवंत करून माऊलींनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, पण तुम्ही आम्ही जिवंतपणे वाचत नाही, आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. म्हणून घ्या ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ, कधीतरी हातामध्ये घ्या, भगव्या कापडामध्ये बांधून आपल्या घरामध्ये ठेवण्या इतका मर्यादित तो ग्रंथ नाहीये. अखंड विश्वाचं तत्वज्ञान ज्याच्यामध्ये तो ग्रंथ तुमच्या मुलीच्या हातामध्ये जर आला ना, ज्ञानेश्वरीच्या एका ओवीला जर तिचा स्पर्श झाला तर ती ओवी कधी तिच्या जीवनाला स्पर्श करून निघून जाईल आणि कधी तिच्या जीवनाचा उद्धार करेल ना, तुम्हालाही समजणार नाही. कारण आमच्या जीवनामध्ये आलेली ती अनुभूती आहे. काय होतं आमच्या जीवनामध्ये, लहान असताना फक्त माझ्या बापानं माझ्या हातामध्ये गाथा दिला, माझ्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली, परिणाम आम्ही कीर्तनगार झालो. अरे तुमच्या माहितीकरता सांगते, मी लहान असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा. माझा बाप म्हणायचा, ही माझी मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे मुलगा, माझा हा चतुर पक्षी म्हणायचे. आणि हा पक्षी ज्या घरात जाईल ना त्या घराचं कल्याण होईल. का सांगत होता बाप माहिती तुम्हाला. माझ्या बापाला माहिती होतं माझी लेक रोज शाळेमध्ये जाताना ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घेते,
रोज शाळेमध्ये जाताना 10-5 ओव्या वाचते ज्ञानेश्वरीच्या, मगच शाळेमध्ये जाते. विचार करा, कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं, माझी लेक ज्या घरात जाईल ना त्या घराचं कल्याण होईल सांगावं तुम्ही जगाला. इतके सुंदर संस्कार आपले असले पाहिजे. आणि त्याच बापाचे संस्कार महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याकरता आज या नारदाच्या गादीवरती उभी आहे. सांगू तुम्हाला, जीवनामध्ये पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, संपत्ती, प्रसिद्धी, पैसा मिळावा हा माझ्या जीवनातला उद्देश नाहीये. 2 महिन्याचं छोटंसं बाळ आहे माझं, पण 2 महिन्याचं बाळ असताना आज या नारदाच्या गादीवरती उभी राहिले. त्याचं कारण एकच आहे, घराघरात मीराबाई घडावी, घराघरात जनाबाई घडावी, घराघरात मुक्ताबाई घडावी, घराघरात अहिल्यादेवी होळकर घडावी, घराघरात सावित्रीबाई फुले घडावी आणि घराघरात राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई घडावी. इतकाच उद्देश माझ्या जीवनातला आहे, दुसरं काही नको जीवनामध्ये. रोज नारदाच्या गादीवरती उभी राहिल्यानंतर फक्त पांडुरंग परमात्माला एकच प्रार्थना करते, देवा पांडुरंगा, बापाच्या जी इच्छा होती ना जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत ती इच्छा पूर्ण होते. माझा श्वास या नारदाच्या गादीवरती असावा. आणि ज्या दिवशी आपल्या अंतकरणातला भाव शुद्ध असतो ना माईबापांडू, माझ्या बापाचं एक वाक्य होतं, आज माझा बाप या जगात नाहीये, पण सांगू तुम्हाला त्यांचे संस्कार इतके सुंदर होते. माझा बाप नेहमी सांगायचा, म्हणायचा, ज्या क्षणाला वारकरी संप्रदायामध्ये आपण पदार्पण करतो, ज्या वेळेला वारकरी आपण स्वतःला म्हणून घेतो ना, एक कलाकार म्हणून जगत असताना, एक कीर्तनकार म्हणून जगत असताना आपलं जगणं, आपलं वागणं इतकं सुंदर असावं, इतकं सुंदर असावं. ज्या दिवशी आपल्या आयुष्यातला अंतिम क्षण येईल ना त्यावेळेला ज्ञानोबरांनी म्हणावं, अरे घ्या रे त्या लेकराला जवळ, त्यानं आयुष्यभर संप्रदायाची सेवा केली, असं आपलं जगणं असावं. आणि असेल आपलं जगणं तसं तर म्हणतील ना संत महात्मे, का नाही म्हणणार. अरे गुरुनाम गुरु जोग बाबांच्या जीवनातला प्रसंग आहे शेवटचा. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू होते. उपचारादरम्यान मामासाहेब दांडेकर त्या ठिकाणी होते. मामासाहेबांना वाटायचं आता बाबांचा प्राण पुण्यात जातोय वाटतं. डोळे उघडून पाहावे इतका सुद्धा प्राण शरीरात शिल्लक नाही बाबांच्या. त्यावेळेला बाबांनी मामांचा हात हातामध्ये घेतला आणि बाबा म्हणतात, मामा तुम्हाला असं वाटतंय का हो माझा प्राण पुण्यात जाईल? हो बाबा, डोळे उघडून पाहावे इतका सुद्धा प्राण तुमच्या शरीरात शिल्लक नाही बाबा. त्यावेळेला गुरुनाम गुरु जोग बाबांच्या मुखातले शब्द, जोग बाबा म्हणतात, माझा प्राण पुण्यात जाणार नाही मामा, माझा श्वास आळंदीमध्ये अडकलाय, मला आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये घेऊन चला. आणि गुरुनाम गुरु जोग बाबांना मजल दर मजल करत आळंदी तीर्थक्षेत्रापर्यंत घेऊन यावं, इंद्रायणीच्या पुलावरती यावं, डोळे उघडून पाहावे इतका सुद्धा प्राण शरीरामध्ये शिल्लक नाही. पण क्षणभर डोळे उघडून पाहावे, विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या समाधी मंदिराच्या शिखराचं दर्शन घ्यावं आणि आपल्या देहातला प्राण सोडावा. हे एका साधकानं त्याच्या जीवनामध्ये केलेली साधना आणि त्या साधनेचं मिळालेलं फळ आहे माई बापांनो. ते फळ आपल्या जीवनामध्ये मिळत असतं, फक्त आपला भाव तितका शुद्ध असला पाहिजे. म्हणून भाव शुद्ध ठेवा. आणि तुकोबराय म्हणतात, जसा प्राण जोग बाबांनी अर्पण केला ना तसा खऱ्या अर्थाने आपला प्राणच देवाला अर्पण करा. अभंगाचं शेवटचं तुकाबाचे प्राण तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण. करा देवा से अर्पण, करा देवा से अर्पण, मग तो होणे घेतला, मग तो होणे घेतला, मग तो होणे घेतला, मग तो होणे करा देवासी अर्पण, देवासी अर्पण, मग तो होणे
वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरी वृक्षवल्ली आमा सोय रे सुदर्शन अर्घाले सुदर्शन भगतो होऊन देना भगतो होऊन भगतो होऊन देना भगतो होऊन तुकोबा नाही म्हणतात एकदा का आपला प्राणच भगवंताला अर्पण केला ना आणि त्या भगवंताचं भजन शुद्ध अंतकरणानं केलं ना, कुठल्याही प्रकारचा शीण कुठल्याही प्रकारचं संकट तो तुमच्या माझ्या जीवनामध्ये होऊ देत नाही. इतकी जर त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये ताकद असेल तर मला वाटतं मला घेतले का
झोपलेले सर्वांनी हात वरती घ्या आणि मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. इतकी ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये. म्हणून एकच विनंती असेल, शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं त्या भगवंताचं भजन करा. देवदेश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आणि सर्वात महत्त्वाचं, या कलियुगामध्ये जगत असताना आपल्या संस्कृतीचं भान ठेवून आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करा. कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहता संस्कृतीचं मात्र व्हायला लागलं. आणि सर्वात जास्त मात्र जर कशामुळे झालं असेल तर मला वाटतं खेड्यापाड्यामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या आणि कॉन्व्हेंट स्कूल आल्या. काय शिकवलं जातं बरं त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये? जुन्या काळातल्या कविता राहिल्या नाही आता. काय शिकवलं जातं? परवा दिवशी मी एका मुलीला म्हटलं एक कविता म्हणून दाखव ना. होती कॉन्व्हेंट स्कूलची, पण नशीब तिला मराठी येत होतं बरं का. तिनं मराठीत मला एक कविता म्हणून दाखवली. सांगू का काय होती? महिला मंडळ 5 मिनिटं वेळ घेऊ का तुमचा? झोपा नाही ना आल्या? काय कविता होती ऐका. ती म्हटली, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवरा गेला मरून, आता काय व्हायचं रडून, आणा बाई दुसरा करून. दुसरा काय संस्कृती, काय कविता. संस्कृतीचं मात्र झालंय मला वाटतं माय बापांनो. जुन्या काळामध्ये इतक्या सुंदर कविता होत्या. मी 4थी मध्ये असताना 4थीच्या पुस्तकामध्ये एक कविता होती, अगदी पहिलीच कविता. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. कुठल्याही प्रकारचा मतभेद तुमच्या माझ्यामध्ये नसावा. इतकी सुंदर संस्कृती खऱ्या अर्थानं ज्या शिक्षणानं आपल्याला शिकवली ते शिक्षण अलीकडच्या काळामध्ये राहिलं नाही. त्याच्यामुळे सर्वात जास्त संस्कृतीचं मात्र व्हायला लागलं. म्हणून संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या भारताची संस्कृती इतकी महान आहे माईबापांनो. सांगू तुम्हाला किती महान आहे. अरे पतीला दृष्टीसुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी. ऐका, पतीला दृष्टीसुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी. गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध बागिणीच्या तोंडात मांडी देतात. संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात, माझ्या मानेवर घाव घाल त्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राय रायवडे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ, आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती, इतका महान आपला देश आहे. म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर आपण मोठ्या अभिमानानं म्हणतो. काय म्हणतो? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, ओ बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, ओ बापाचा बापा राजा शिवबा जन्मला. अरे हिस्ट्री
पोटी शंभूराजे होऊन ज्या भूमीमध्ये 18 पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं हीच ती भूमी. अरे या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने त्या राजाचा जन्म झाला. अरे कुठे झाला ऐका. खऱ्या अर्थाने तेज पुण्य तेजस्वी तारा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन गेला. कोणाच्या पोटी जन्माला आला. अरे खऱ्या अर्थाने जिजामातांना डोहाळे लागले. डोहाळे लागले ते कशाचे लागले. तुमच्या माझ्यासारखे गोड खाण्याचे, तुमच्या माझ्यासारखे आंबट तिखट खाण्याचे डोहाळे त्यांना लागले नाही. दासी विचारण्याकरता आली, मासाहेब जिजाऊ तुम्हाला काही खावंसं वाटतं का हो. मासाहेब जिजाऊ तुम्हाला काही प्यावंसं वाटतं का हो. त्यावेळेला मासाहेब जिजाऊंच्या मुखातले उद्गार आहेत. मासाहेब जिजाऊ म्हणतात मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही. मला वाटतं त्या घोड्याला टाच मारावी, त्या घोड्यावरती बसावं आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून तो घोडा फेकावा. अरे हे डोहाळे माझ्या मासाहेब जिजाऊंचे होते. आणि त्याच मातेच्या पोटी तो तेज पुण्य तेजस्वी तारा जन्माला येऊन गेला. अरे कुठे जन्माला आला ऐका. खऱ्या अर्थाने शिवनेरी किल्ल्यावरती त्या माझ्या राजाचा जन्म झाला. शिवनेरी वन शिव जन्मला राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. अरे शिवनेरीवरती राजाचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर राजे 5 वर्षाचे झाले. गावात तंबू आला. तंबू आल्यानंतर मासाहेब जिजाऊंना राजे विचारतात, मासाहेब जिजाऊ कशाचा आहे हा तंबू. त्यावेळेला मासाहेब जिजाऊंनी संस्कार करताना सांगितलेलं वाक्य शोभा विचारायचं नाही कशाचा आहे हा तंबू. ए शोभा तुला या महाराष्ट्राचा राजा व्हायचंय, पण राजा होत असताना तुला बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. अरे हे संस्कार माझ्या मासाहेब जिजाऊंचे होते. आणि त्याच मातीत आपण जन्माला आलो. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दुसरी एक स्त्री होऊन गेली. तिचं नाव आहे अहिल्यादेवी होळकर. अरे काय संस्कार होते माझ्या अहिल्यादेवी होळकरांचे. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्यावरती त्यांनी सत्ता केली, पण डोक्यावरचा कधी पदर पडू दिला नाही. तिला अहिल्यादेवी होळकर म्हणतात आणि तिच्या आपण लेकी आहोत. ऐका इथं बसलेले काय संस्कार होते. त्या अहिल्यादेवींची एक लेक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेली. त्या लेकीचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. अरे त्या प्रतिभा नावाच्या मुलीनं वयाच्या 15-16व्या वर्षी साडी घालावी आणि साडी घालून आईच्या समोर जावं. आई मला मुक्ताबाईच्या मंदिरात पारायण करायचंय. अरे मुक्ताबाईच्या मंदिरात पारायण करावं, घरी यावं आणि आईनं विचारावं प्रतिभा साडी ग. आई आता कायमच घालावीशी वाटते, कायम घालावीशी वाटते म्हणणारी प्रतिभा नावाची मुलगी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही आणि या भारताची राष्ट्रपती होते. राष्ट्रपती पदापर्यंत जाते तरी सुद्धा डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही. ती अहिल्यादेवीची लेक शोभते माई बापांना. आणि सांगू तुम्हाला याच्या पुढे जाऊ, ती प्रतिभा नावाची मुलगी ज्या वेळेला बराक ओबामांच्या अमेरिकेमध्ये जाते. बराक ओबामांच्या अमेरिकेत गेल्यानंतर बराक ओबामांच्या समोर जाते. बराक ओबामा तिच्या हातामध्ये हात देण्याकरता हात पुढे घेतात. हातात देणारा हात ज्या वेळेला पुढे येतो डोक्यावरचा पदर खाली पडतो. खाली पडणारा पदर सावरण्याकरता प्रतिभाने हात मागे घेतला आणि मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं डोक्यावरचा पदर आधी सावरला आणि डोक्यावरचा पदर सावरल्यानंतर बराक ओबामा विचारतात, प्रतिभाताई तुम्ही हात मागे घेतला याच्यामध्ये आमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत नाही का हो. त्यावेळेला प्रतिभाताईच्या मुखातलं वाक्य प्रतिभाताई म्हणतात, त्या ठिकाणी प्रतिभाताईंच्या मुखातलं वाक्य हात मागे घेतल्यानंतर माझा अपमान झाला की नाही झाला मला माहिती नाही, पण ऐका ना माझ्या डोक्यावरचा पदर सावरण्याकरता मी हात मागे घेतला. तुमचा अपमान झाला की नाही झाला मला माहित नाही, पण आमच्या संस्कृतीचा मान मात्र नक्की
म्हणून तिचा आदर्श घेऊन इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीनं जगलं पाहिजे. म्हणून इथं बसणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं मोठ्या अभिमानानं म्हणावं. अरे काय म्हणावं ऐका. नारी जातीचा जन्म घेतला अहिल्या होणार ग. नारी जातीचा जन्म घेतला अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा येणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा येणार ग. अहिल्या होणार ग. मी सावित्री होणार ग. मी होणार ग. मी सावित्री होणार ग. अहिल्या होणार ग. मी सावित्री होणार ग. मी अहिल्या होणार ग. मी सावित्री होणार ग. आई किती तू रूपवान. आई किती तू रूपवान. नक्षत्राची तू खान. आई तुझे ते गुणगान. वाढवी नारीची ती शान. नारी जातीचा जन्म मिळाला सावित्री होणार ग. नारी जातीचा जन्म मिळाला अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा येणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा येणार ग. आई तुझी ती शिकवण. आई तुझी ती शिकवण. माझ्या हाती मी धरणार करुणिया प्रहार. आई साक्षर मी होणार ग. जाती पाती मी सोडून देईन नाही मी भिणार ग. जाती पाती मी सोडून देईन नाही मी भिणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा येणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा येणार ग. मी अहिल्या होणार ग. मी सावित्री होणार ग. मी अहिल्या होणार ग. मी सावित्री होणार ग. अहिल्या होणार ग. मी सावित्री होणार ग. जय हो. अहिल्या होणार ग. मी सावित्री होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा येणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा येणार ग. इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीला माझी विनंती असेल. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या लेकीवरती संस्कार करत असताना अहिल्यादेवी होळकरांच्या विचारानं, सावित्रीबाई फुलेंच्या विचारानं, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या विचारानं संस्कार करण्याचे प्रयत्न करा. त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगते. इतके तळतळीनं बोलते. आत्मीयता तुमच्याबद्दल इतकी आहे. त्याचं एकमेव कारण आहे. माझ्या जीवनामध्ये आज या नारदाच्या गादीवरती उभी ना, त्याचं कारण फक्त माझा बाप आहे. माझ्या बापाचं स्वप्न होतं माझ्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, वारकरी संप्रदायाचा प्रचार करावा, प्रसार करावा. जिवंतपणी ते स्वप्न पूर्ण झालं नाही. इयत्ता 10वी मध्ये असताना माझे वडील गेले अपघातात. मग त्यांचं निधन झालं आणि दशक्रियाविधीच्या ठिकाणी पिंडदानाच्या वेळेला ब्राह्मण सांगतात, तुमच्या जीवनात काहीतरी संकल्प करा. प्रत्येक जण संकल्प करतो बघा. कोणी 1 दिवसापुरता, कोणी 1 महिन्यापुरता, कोणी 1 वर्षापुरता. पण मी ठरवलं आपल्या बापाकरता आपल्याला 1 वर्षापुरता संकल्प नाही करायचा. संपूर्ण आयुष्यभराकरता संकल्प करायचा आहे. लक्षपूर्वक ऐका. मी वडिलांना नाना म्हणायचे. त्या पिंडदानावरती हात ठेवला आणि एकच संकल्प केला. म्हटलं, नाना, तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आज तो बाप जीवनात जिवंत नाहीये, पण मला वाटतं तू जिथे असेल तिथे त्याला आनंद होत असेल. माझं कीर्तन समाजाला आवडेल नाही आवडेल, पण त्या बापाला आणि पांडुरंग परमात्माला आवडलं ना तरी माझं कीर्तन सार्थकी झालं. तुमच्या डोळ्यात पाणी हवं याच्याकरता अजिबात सांगत नाही. फक्त एकच प्रामाणिक मत माझं असं आहे, माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही जिवंतपणे तुमच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करा. त्यांच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घ्या. याच्या इतका आनंद त्या मायबापाला दुसरा कोणताच नसतो. म्हणून इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते आणि झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योगाला संपूर्ण ग्रामस्थ मेळतकर असतील, त्याचप्रमाणे
गायनाची साथ करणारे, मृदुंगाची साथ करणारे, हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीमवाले, त्याचप्रमाणे शूटिंगवाले दादा, बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तसा चुकूनही चुकीचा शब्द जात नाही बरं का माझ्याकडून. माझ्या वाणीमध्ये इतकी मोठी ताकद आहे, म्हणजे मला अभिमान आहे माझ्या वाणीचा की या नारदाच्या गादीवरती उभी असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा माझ्या वाणीतून चुकीचा शब्द कधीच जात नाही. काय पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे माहिती नाही, पण कधीच चुकीचा शब्द जात नाही. परंतु तरी सुद्धा गेला असेल, मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम